एक मी तुला टास्क देते आणि मंडळी मला तुम्हाला सांगायचं हे अजिबात स्क्रिप्टेड नाही आहे. जेव्हा माझ्या हातात क्यू कार्ड्स असतात आणि हा माईक असतो तेव्हा मी खोटं बोलत नाही हे माहिती आहे तुम्हाला. सो तिला काहीच कल्पना नाही ह्या गोष्टीची. मी डायरेक्ट तिच्यावर असं आता फोडते धुडूम. तर तुला ना कोणाला तरी कॉल करायचा आहे, कोणाला पण, इंडस्ट्रीतल्या व्यक्तीला असू शकतो, पण आई आणि बाबांना नाही करायचा. त्यांना सोडून कोणाला पण कर आणि त्यांना ना खोटं खोटं सांगायचं आहे. मला तुमचा राग आला आहे, तुम्ही असं असं माझ्याबद्दल काहीतरी बोलले की मायराने खूप त्रास दिला, हे दिला. मला माझ्याशी इथून पुढे बोलायचं नाही, एकदम रागात त्यांच्याशी बोलायचं आहे. कोणाला करशील कॉल? आणि कॅन वी प्लीज हॅव अ मोबाईल फोन? येस. सलमान खान. आई शपथ. बरं, सलमान खानला तुला फोन करावा असं वाटतंय? बरं, असं कुणी आहे की जे आता तुझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आहे बाबांच्या, त्यांना लगेच फोन लावता येईल आपल्याला तो कॉल प्रेक्षकांसमोर करायचा आहे? मला ना शाहरुख खानला करायचंय. अरे मग आता तू सांगितलं की कोणाला पण करू शकतो, तर मला ही जाम ज्यांना call भारी आहे यार करायचं ही. तर मी त्यांना सांगणार. मायरा 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 ढोपरांपासून हात जोडले ग तुझ्यासमोर, कोपरापासून हात जोडले यार ह्या पोरीच्या समोर. बरं, तिने मला शब्दांमध्ये अडकवलंय. ओके, ना फॉर बिंग मोर स्पेसिफिक, असं कोणाला तरी आता मराठी सिनेमासृष्टीमध्ये किंवा तुझ्या नातेवाईकांमध्ये कोणाला तरी कॉल करायचा आहे. मग तू कोणाला करशील? तू आणि तो कॉल आता आपण लावतोय स्पीकरवरती, बाबांना फोन लावायचा आहे आपल्याला. कोणाला लावशील? मी रागात तर नाही बोलणार, हां, मी ओरडणार पण आहे. पण मग असं तुला त्यांना काहीतरी खोटं खोटं सांगायचं, मग आपल्याला बघायचंय समोरची व्यक्ती काय बोलते ते. मी म्हणा की मी तुमच्यावरती खूप रुसली आहे. हो, माझ्याशी बोलूच नका आता, असं तुला म्हणायचंय. कोणाला लावशील? घे आरामात वेळ, आपण 2 तासही थांबू शकतो. टेक युअर टाईम. मी कोणाला लावू? हे थंबनेल आहे आत्ताचं आपलं. जस्ट किडिंग. हां, मला लावायचं आहे दादर मधल्या लोकांमधनं. ओके, कोणाला लावशील? बाबांची मदत घ्यावीशी वाटते ह्याच्यासाठी? येस, बाबांना विचार. डॅडू कोणाला लावू? कोणाला तरी लावायचं आहे, रॅन्डम कॉल. आपण मजा घेणार आहोत कोणाची तरी. अननोन नंबर. अरे ही कोण आहे रे ही? मला मायराच्या आईला विचारायचंय, त्या 9 महिन्यांच्या काळात काय काय खुराक होता. सबंध महाराष्ट्राला मला हे सांगायचंय या व्हिडिओच्या माध्यमातून. कमालीची बुद्धी आहे ह्या पोरीकडे, कमालीची. अननोन नंबर म्हणते म्हणजे सेफ खेळतीये ती. बरं, कोणाला? अननोन नंबर. एकतर मराठी सिनेमा ज्यांच्यासोबत तू काम केलंयस किंवा तुझी बेस्ट फ्रेंड, सोसायटी मधलं कोणीतरी, धीमई. किंवा नातेवाईक, धीमईला लावा ना. किंवा नातेवाईक, कोणाला पण. धीमईचे तर मी हवाच काढणार आहे. अरे धीमई तू गेलीस, धीमई तू गेलीस आता. कारण धीमई खूप इमोशनल आहे. येस, अनयता. येस. ओके, सो कोणाला आपण आता घेतो इथून पुढचा कट. कोणाला फोन लावतेस? अनयता. अनयता, तुझी मैत्रीण शाळेतली? BFF. Okay. शाळेतली नाही, म्हणजे मी जेव्हा छोटी होती, एकदम लहान होती, जेव्हा मी पहिल्यांदा स्कूलमध्ये जायला स्टार्ट केलेलं तेव्हाची आहे. ओके, खूप लहान होती ती, एवढीशी होती ती, एवढी? तेव्हा मी तेव्हाची काय तिची बाळ मैत्रीण. पण नसेल, मी एक असं ते हातामध्ये जे आहे ना तुझे तेवढी असेल मी. बरं. चपाती नाही होत नव्हती मी, चपाती एवढीच. नव्हती मी, अशी चपाती नव्हती. अरे बरं, अनयताला फोन लावला जातोय मंडळी आणि ती तिची BFF आहे, बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर. अनयता. Anita, it's Myra. Hi Myra. हाय अनयता, व्हॉट आर यू डुईंग? I'm playing one game on my tablet. आणि एवढा मस्त आहे ना. याचे नव्हतं. तू मला असं का बोललीस? काय? तू मला असं का बोललीस की मी तुला खूप त्रास देते? कधी? मला ऐकू आलं, तुला का नाही आलं? तूच तर बोललीस ना. नाही. हो तू बोललीस, खोटं नको बोलू अनयता, मी ऐकलंय. पण मी नव्हतं बोललेलं. तू बोललेलीस, डोंट किड.
माझे डॅडी पण आहेत समोर, मी त्यांना पण विचारेन. अनघा, ठीक आहे. काय झालं? आय एम नॉट गोइंग टू स्पीक विथ यू. अरे 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 ती बिचारी खूप घाबरली. परत तिला फोन लाव बिचारीला आणि सांग की बाबा रे, आय वॉज जस्ट किडिंग आणि मस्करी करत होतो आम्ही शूटसाठी. बाप रे, ती ट्रॉमामध्ये डायरेक्ट ती अनयता. परत एकदा प्लीज तिला फोन लावून द्या आणि तिला प्लीज सांगा की आपण मस्करी करत होतो. बिचारी बिचारी. आय एम फिलिंग व्हेरी बॅड फॉर अनयता. आय एम सो सॉरी अनयता, तू जर हा व्हिडिओ पाहत असशील तर मी माफी मागते तुझी अनयता.